हॅलो नमस्कार, मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका नवीन व्लॉगमध्ये। तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच माफी मागते कारण आवाज येणं इतका घसा बसलाय, जाम झालाय। नाशिकला थंडीच इतकी ना, काय सांगू। नाशिकलाच काय आजकाल ना, आता ह्या थंडीमध्ये ना सगळीकडेच म्हणजे ह्या हिवाळा आहे ना, तो सगळीकडेच थंडगार असा झालेला आहे। तर चला स्वामींचे नाव घेऊन करते आहे ब्लॉगला सुरुवात। तर काल होता शनिवार आणि आज आहे रविवार। तर आमच्या इथे ना शनिवारचा बाजार भरतो, खूप मोठा असा मार्केट असतं ते भाजीपाल्याचं, परत सगळ्या काही गोष्टी तिथे मिळतात। तर हे बघा ना, मला आहे ना शनिवारच्या बाजारामध्ये ह्या सीझनमध्ये कैरी दिसली आणि मग ती मी परचेस केली। मला म्हणजे मी पहिल्यांदा हिवाळ्यामध्ये ना कैरी बघते बरं का, कैरीचं सीझन तर नसतं बरोबर आहे की नाही हिवाळा, पण तरी मला कैरी दिसली त्यामुळे मग मी ती परचेस केली। तोंडाला पाणी आलं असेल ना तुमच्या कैरी बघून। असा सारा सगळा भाजीपाला मी आणलेला आहे आणि हा भाजीपाला आणल्यानंतर त्याला डिस्ट्रीब्यूट कसं करायचं ना तेच समजत नाही। सगळं वेगळं वेगळं करून ठेवायला आहे ना भरपूरसा असा वेळ लागतो। तर चला आता मी सगळे कांदे वगैरे बाजूला करते, टोमॅटो बाजूला करते। कसं सेपरेट पिशव्या जर दिल्या ना तर मग बरं पडतं, पण कसं प्लास्टिक जास्त चालत नाही कुठे कुठे ना, तर मग काही भाजीवाले देत नाही प्लास्टिकच्या पिशव्या। सो सगळा भाजीपाला असा एकत्रच आणावा लागतो। तर आता सगळ्या भाजीपाला वेगवेगळा करून घेते। कांदे असे प्रचंड महाग झालेले आहेत कांदे, तर थोडेसेच कांदे परचेस केले। आणि अद्रक तर हिवाळ्यामध्ये आवर्जून मला पाहिजेनच असतं। अद्रकचा चहा पिल्याशिवाय होतच नाही मला। आणि सगळ्यात मोठा टास्क म्हणजे हे बघा, हे आणलेत वाटाणे आणि गवार। तरी शेंगांचं प्रमाण ह्यावेळेस कमी घेतलेलं आहे, शेंगांचा एकच प्रकार आणलेला आहे आणि तो जेव्हा वेगवेगळा करायचा म्हटलं ना की नाकी नऊ येऊन जातात अक्षरशः। तर आठवड्यातला असा माझा बाजार असतो आणि मग मी काय करते माहिती, असा बाजार सगळं डिस्ट्रीब्यूट करून घेते आणि कांद्याची साठवण तुमच्यासोबत शेअर करते। कांद्याची साठवण मी कशा पद्धतीने करत असते। कांदे झालेत प्रचंड महाग, तर मग काय करते, असं एक भांडं घेते, त्यामध्ये न्यूजपेपर अशा पद्धतीने ठेवते। सगळे कांदे ना व्यवस्थित त्याच्यामध्ये रचून घेते। सगळे सडलेले कांदे वगैरे बाजूला करून घेते आणि फोत्र वगैरे असेल सडलेले ते बाजूला करून घेते, जेणेकरून हे कांदे मला जवळजवळ 15 ते 20 दिवस आरामशीर जाणार आहे, त्याच्यावरती पण जाऊ शकता। आणि मी कधीच आहे ना कांदे आणि बटाटे हे एकत्र ठेवत नाही बरं का, हे वेगवेगळेच ठेवते। कारण की ना कांद्याचे जे ओलावा असतो ना त्याच्या गरमासनी किंवा ओलाव्याने ना आपले जे बटाटे असतात ना त्याला लवकर मोड येतात, त्यामुळे मी कांदे आणि बटाटे कधीच एकत्र ठेवत नाही। अशा पद्धतीनेच मी साठवण करून ठेवत असते। आणि त्यानंतर काय करते, भाजीपाला जेव्हा मी फ्रीजला लावायच्या आधी ना पूर्वतयारी सगळी करून घेते। म्हणजे जसं आता वाटाणे असतील ते सोलून ठेवायची, गवार असेल ती निसून ठेवायची, म्हणजे ज्या पण भाज्या आहेत निसून ठेवण्यासारख्या त्या सर्व काही मी निसून ठेवत असते, जेणेकरून ना सकाळची टिफिनची जी धावपळ असते ना त्या धावपळीमध्ये हे एक्स्ट्राचं काम नको असतं आपल्याला। कारण की सकाळच्या टिफिनला आहे ना जेवढं काम कमी असेल तेवढं आपला टाईम वाचतो आणि पटापट आपला टिफिन तयार होतो। आणि आदल्या दिवशी पूर्वतयारी करून ठेवण्यापेक्षा मी 8 दिवस आधीच ही सगळी पूर्वतयारी करून ठेवत असते। आणि आता वाटाण्याचं सीझन तर आहेच, तर मग वाटाणे पण आणलेत मस्त बाजारामधून। बटाट्याची छानशी रश्श्याची भाजी करायची आहे आणि ते पण आता एका प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये ठेवून दिले। आणि मग घेतली गवार निवडण्यासाठी, तर गवार सुद्धा मी निवडून वगैरे नाही अशा पद्धतीच्या प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये ठेवून देत असते। आणि गवार वगैरे निवडून झाली, सगळा भाजीपाला असा डिस्ट्रीब्यूट वगैरे वेगवेगळा करून ठेवायचा व्यवस्थित फ्रीजमध्ये। व्यवस्थितपणे तो रचून ठेवला ना की आपल्याला सोपं पडतं, आपल्यालाच म्हणजे बरं पडतं। जेवढं कामाचं नियोजन आपण व्यवस्थितपणे करू ना तेवढं म्हणजे आपला टाईम वगैरे वाचत असतो। तर ह्या टिप्स आहे ना एक गृहिणीसाठी तर नाही, पण ज्या जॉब करणाऱ्या म्हणजे लेडीज आहे ना त्यांना 8 दिवसातून एकदा तर सुट्टी असतेच, तर त्यांनी ह्या टिप्स नक्की फॉलो करा, जेणेकरून काय होईल की तुमचं पण काम जरासं हलकं होईल। आणि सकाळी जॉबला जाण्याची ज्या स्त्रियांना घाई असते ना तर त्या सुद्धा आरामशीर अशा पद्धतीने करू शकता। मी एक गृहिणी असून सुद्धा मी 8 दिवसाचं जे काही माझं काम आहे ना ते मी आधीच करून ठेवते, जेणेकरून मला दुसऱ्या कामांना वेळ मिळतो। तर आता तुम्ही म्हणाल की फ्लावर सुद्धा तू निवडून ठेवते, तर हो मी फ्लावर सुद्धा निवडून ठेवते। त्याचं कारण असं की फ्लावरला असतात अळ्या असतात ना, मग काय होतं की घाईच्या वेळेस आपण नीट निवडल्या जात नाही किंवा काय होत नाही, त्यावेळेस असं टाइम असतो ना। तर हे बघा दिसली ना आळी, किती मोठी सारी आळी, मला तर ही आळी बघूनच ही फ्लावर खायची अजिबात इच्छा होत नाही, पण काय करणार घरातल्यांना फ्लावर आवडते त्यामुळे मग ती परचेस करावीच लागते, घ्यावीच लागते। त्यामुळे मी काय करते बाबा आधीच आहे ना अशी स्वच्छ अशी फ्लावर निवडून वगैरे ठेवते।
आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, फ्लावरला आळ्या असतात, बारीक बारीक आळ्या असतात, आपण फ्रीजमध्ये तसंच ठेवतो तर त्या बाकीच्या पण भाजीपाल्यांना त्या आळ्या लागण्याची शक्यता असते, दुसरा पण भाजीपाला आपला खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे मग मी फ्लावर ही आधीच सगळी निवडून वगैरे ठेवते, जेणेकरून माझा दुसरा भाजीपाला पण खराब होत नाही. आणि वेळेवर मला जेव्हा फ्लावरची भाजी करायला घ्यायची असते त्यावेळेस सुद्धा मला घाई होत नाही किंवा मग प्रॉब्लेम होत नाही. त्यानंतर राहिली बाबा कोथिंबीर. तर कोथिंबीर तुम्हाला तर माहितीच आहे माझी किती फेवरेट आहे आणि मला कोथिंबीर खूप सारी लागते बरं का. ऑलरेडी बघा ह्या डब्यामध्ये कोथिंबीर आहे इतकी सारी, आणि ही कोथिंबीर जवळजवळ 8-15 दिवसापूर्वीची. तुम्ही म्हणाल का ही 8-15 दिवसापूर्वीची, तर खरं अशा पद्धतीने तुम्ही स्टोअर करून ठेवा कोथिंबीर, खरंच ती 8 ते 15 दिवस सहज जाते. आणि कोथिंबीर तुम्ही म्हणाल एवढी असून सुद्धा तू परचेस केली काय बाबा, तुला तर मॅनेजमेंटच नाही, असं काही नाही बरं का. मला कोथिंबीर खूप आवडते आणि ही ना गावठी कोथिंबीर दिसली मला, अगदी 10 रुपयाला जुडी मिळाली. आणि मी स्टोअर अशा पद्धतीने करते ना की मला ती भरपूर दिवस जाते. मग 15 दिवसामध्ये वातावरणाचं तर आपण सांगू शकत नाही, 15 दिवसाच्या मध्ये पाऊस बिऊस झाला तर हे लगेच गगनाला भिडतात भाज्यांचे भाव. त्यामध्ये कोथिंबीरचा तर एक नंबर असतो. कधी कधी तर कोथिंबीरची जुडी 100ला सुद्धा व्हायला म्हणजे कमी असते, हो की नाही. 100ला सुद्धा मार्केटला कधी कधी कोथिंबीर मिळते. मग त्यावेळेस मला माझी ही जी साठवलेली कोथिंबीर आहे ना ती मला उपयोगी पडते, त्यामुळे मी अशा पद्धतीने कोथिंबीर ही साठवून ठेवत असते. दुसरी पद्धत सांगू तुम्हाला कोथिंबीर साठवण्याची, ती मी तुम्हाला डेमोज दाखवणार होते, पण तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेल त्याचा डेमो. आता काय करते, पहिल्यांदा लसूण पण साफ करून घेते. आणि ह्यावेळेस लसूण ना मी सुट्टा आणला, कारण मागच्या वेळेस ना मी कांड्या आणल्या होत्या तर मला थोडासा फरक जाणवला बरं का. म्हटलं ह्यावेळेस सुट्टा घेऊन बघूया. तो वजनामध्ये खरंच मला फरक जाणवला. जेव्हा मी पावशेर लसूण घेतला त्याच्यामध्ये अगदी 7-8च पाकळ्या, म्हणजे लसणाच्या ज्या कांड्या म्हणतात आमच्याकडे त्याला, तर त्या बसल्या. म्हणजे जेव्हा मी सुट्टा घेतला ना तर तेव्हा हा बघा किती सारा लसूण बसला त्याच्यामध्ये, शिवाय गावठी लसूण. मग त्याची आता कशी मी व्यवस्था करते किंवा स्वच्छता करते, सगळा लसूण आणते घरी, बघतानाच घेतानाच बघते, जास्त किडका मिडका लसूण घेत नाही. फुसक्या कांड्या असतात म्हणतात, त्या फुसक्या पाकळ्या म्हणतात आमच्याकडे त्याला, तो घेत नाही. एखादी 2 असेल तर ती सगळी निवडून वगैरे पुन्हा एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये हा लसूण भरून ठेवते. पण त्यापूर्वी काय करते की मी ऊन दाखवून घेते बरं का लसणाला पण आज खूप आभट आलेलं आहे बाहेर, इतकं प्रचंड धुकं होतं ना आज की बरं, दिवसभर आज आभटच आहे, त्यामुळे या लसणाला मी उद्या ऊन दाखवणार. आणि आले आहेत बोरं. तर बघा ना मिस्टर होते सोबत म्हणजे मार्केटमध्ये परचेस करण्यासाठी सगळा बाजार, तर बोरं घेतले त्यांनी. मी नाही म्हणत होते कारण की बघा इतका सर्दी खोकला झालेला आहे, आणि मिस्टरने घेतले त्यामध्ये बोरं. तर बघा समोर असून मला म्हणजे खाता येणार नाही याचंच खूप मोठं दुःख आहे, कारण की बोरं हा सिजनेबल फळ आहे, ते कधीतरी सीझनमध्येच मिळतं आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला खायला मिळालं नाही ना तर खूप चिडचिड होते. पण खोकला आहे बाबा, त्यामुळे थोडंसं कंट्रोल तर मला करावंच लागते. तर ते सुद्धा बोरं मी व्यवस्थित साफ वगैरे करून घेतले. आणि ही आहे मेथीची जुडी. मेथीची जुडी बघा किती मोठी मिळाली आहे मला, आणि ती मी आत्ता साफ करणार नाही आहे, कारण की त्याचं कारण तुम्हाला पुढे समजेलच. कारण मला लागलं आता कंबर दुखायला, एवढा सगळा भाजीपाला व्यवस्थित निवडून आहे ना कंबर खूप दुखतंय, तर थोडासा गॅप घेते म्हटलं. तर आता मी मधल्या गॅपमध्ये काय करणार आहे माहिती आहे का, मी करणार आहे फ्रीजची साफसफाई. तर आता तुम्ही म्हणाल भाजी म्हणजे तू काय सारखीच फ्रीजची साफसफाई दाखवत असते, तर मी सारखी दाखवत नाही. 1 महिन्यातून एकदा माझी डीप क्लिनिंग असते आणि एकदा फक्त वरच्यावर व्यवस्थित साफसफाई करायची असते. म्हणजे आठवड्यातून एकदा तर मी नक्कीच माझं फ्रीज साफ करत असते बरं का. तर हे बघा हे सुद्धा मी स्टोअर करून ठेवलेलं आहे, म्हणजे आपले जे झिंगे बोंबील वगैरे असतात ना ते सुद्धा मी अशा पद्धतीने फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते, जेणेकरून ते मला महिना 1.5 महिना असे जात असतात. त्यानंतर हा पुदिना सुद्धा आणून मला जवळजवळ 15 ते 20 दिवस झाले असेल, मला असं महिना झाला असेल बहुतेक, कारण की नॉनव्हेज महिना झाला बंद आहे माझं, आणि मी शक्यतो पुदिना हा नॉनव्हेजसाठीच वापरत असते. तर तो पुदिना सुद्धा तुम्ही बघितला महिना झालाय आणि किती असा टवटवीत आणि ताजा होता. तर माझी स्टोअर करण्याची पद्धतच अशी आहे ना की माझा भाजीपाला फ्रीजमध्ये जवळजवळ 15 दिवस अगदी व्यवस्थित असा राहतो. त्याच्याच टिप्स मी तुमच्यासोबत काही शेअर केलेल्या आहे. तर हे बघा आठवड्यामधला जो भाजीपाला असतो ना तो काही त्याचे काही कण वगैरे साचलेले असतात, मग तसाच फ्रीजमध्ये कोंबायचा भाजीपाला, मग त्याला वास लागतो. त्यापेक्षा फ्रीज आहे ना थोडंसं बेसिक साफसफाई करते मी फ्रीजची, अशी डीप क्लिनिंग वगैरे नाही. डीप क्लिनिंग ही महिन्यातून करत असते. आणि हे बघा मोड आलेले हे मूग आहे, तर हे सुद्धा मागच्या शनिवारचे आहे बरं का.
तर ते सुद्धा बघा किती छान मोड आलेले, त्याला अजिबात ते कुठेच खराब झालेले नाही आहे. तर बघा तुम्ही शक्यतो आहे ना होईल तर प्लास्टिकच्या कंटेनरमध्येच आहे ना सगळा भाजीपाला साठवण्याचा प्रयत्न करा. प्लास्टिकच्या पिशव्या शक्य होईल तर अवॉइडच करायच्या फ्रीजमध्ये ठेवायला. कारण काय होतं ना की प्लास्टिकच्या पिशव्या जर ठेवल्या ना तर टेम्परेचर जास्त ओढतं आणि बिल पण जास्त येत असतं. त्यामुळे प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भाजीपाला ठेवणं अवॉइडच करत राहायचं. त्यानंतर तुम्हाला मी मिरच्या दाखवल्या, त्या मिरच्यासुद्धा भरपूर दिवसाच्या आहे आणि आता त्या मी उन्हामध्ये सुकवून घेणार आहे आणि त्याचे चिली फ्लेक्स करणार आहे. त्यानंतर खोबरं मी अशा पद्धतीने स्टोअर करत असते जेणेकरून ज्यावेळेस मला त्याचे काप करायचे असेल किंवा किसायचं असेल ना त्यावेळेस ते अगदी इझी जातं मला किसण्यासाठी. त्यामुळे मी खोबरंसुद्धा अशा पद्धतीने फ्रीजमध्ये स्टोअर करत असते. आणि तुम्ही बघू शकता की माझ्या फ्रीजमध्ये ना जास्त पसारा नसतो, जास्त खराब झालेलं नसतं माझं फ्रीज. त्याचं कारणच हे की दर आठवड्याला मी फ्रीज हे क्लीन करतच असते. आता मी एक हाऊसवाईफ आहे, घरीच असते, त्यामुळे मला ह्या गोष्टी करणं शक्य असतं. पण ज्या गृहिणी जॉबला जातात ना त्यांना ह्या गोष्टी करणं शक्य नसतं. तर त्यांनी ॲटलिस्ट 15 दिवसातून वगैरे जरी फ्रीज साफ केलं तरी त्यांना डीप क्लिनिंगच्या वेळेस इतका प्रॉब्लेम येत नाही. आणि शिवाय नुसतं डीप क्लिनिंगच नाही हो, तर आपण जर हप्त्यातून 15 दिवसातून फ्रीजची अशी क्लिनिंग केली ना तर जो उबट वास असतो तो आपल्या फ्रीजमध्ये येत नाही. परत फळांचा भाज्यांचा एकमेकांना वास लागून असा उबट वास आपल्या फ्रीजमधून येत नसतो. त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टींची जर आपण काळजी घेतली आपल्या घरातल्या वस्तूंची ना तर त्याचे बेनिफिटसुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे घेता येतात आणि आपलं मेंटेन राहतात त्या वस्तू. त्यांना लाईफ जास्त मिळतं, लवकर खराब होत नाही त्या वस्तू. आता माझ्या फ्रीजला जवळजवळ तुम्हाला सांगते 7-8 वर्ष झालेले आहे. माझं लग्न झालं आणि त्याच्यानंतर आम्ही लगेच दुसऱ्या वर्षी हे फ्रीज घेतलेलं आहे. तर अजूनपर्यंत माझ्या फ्रीजला एकही रुपया खर्च आलेला नाही आहे किंवा ते अगदी नवीनच्या नवीनच माझं फ्रीज दिसतं. कारण मी काळजीच माझ्या फ्रीजची अशा पद्धतीने घेत असते. पण झालं असं की किती काळजी घ्या काही ना काही कुठे ना कुठे डाग हे लागतच असतात. तर झालं असं की मी ना माझी नेलपेनची बॉटल आहे ना ती माझ्याकडनं फ्रीजमध्ये ठेवली गेली होती. म्हटलं जास्त दिवस टिकेल ना त्यासाठी, पण त्याला कधी फ्रीजला त्याचे डाग लागले ना तेच कळालं नाही. तर घरामध्ये ना थोडंसं थिनर होतं, तर अगदी थोडासा कपडा त्या थिनरमध्ये बुडवला आणि जागी जिथे डाग आहे ना ते डाग त्या थिनरने पुसून काढले. पूर्ण फ्रीजला मी थिनर लावलेला नाही आहे कारण थिनरचा वास खूप विचित्र असतो आणि थिनरचा वास आपल्या शरीरासाठी थोडासा घातक पण असतो. म्हणून मग मी काय केलं की तिथल्या तिथेच फक्त कपडा फिरवलेला आहे आणि ते डाग बघा एकदम इझिली निघून गेले आणि माझं फ्रीज अगदी चकाचक असं झालेलं आहे. त्यानंतर कोरडा कपडा घेतला, त्या कोरड्या कपड्याने सगळे कानेकोपरे व्यवस्थित पुसून काढले. जिथे मी थिनर लावलेलं होतं तिथे ओल्या कपड्याने पुसून घेतलं आणि फ्रीजचे सगळे कानेकोपरे व्यवस्थित अशा पद्धतीने पुसून घेतलेले आहे. तर हप्त्यामधलं माझं हे एक काम नेहमी ठरलेलंच असतं रविवारच्या दिवशी. आणि रविवारच्या दिवशी ना आपल्या बायकांना चैनच नसतं हो की नाही. रविवारच्या दिवशी सुद्धा आत्रम सत्रम काही ना काही कामं आपण काढतच असतो. इतर दिवशी तर असतातच असतं आपल्याला कामं, पण काय सांगावं रविवारच्या दिवशी सुद्धा कामं आपल्याला काढावीच लागतात. तर आता मी हे टोमॅटो तुम्हाला दाखवते ना, तर हे टोमॅटोंची जी वरची ग्रीन त्याला जे पानं आहेत ना तर ते काढून नाही टाकायचे बरं का. जर तुम्हाला तशा पद्धतीचे जर टोमॅटो मिळाले ना तर ते अशा पद्धतीने स्टोअर करत चला जेणेकरून टोमॅटो आपला लवकर खराब होत नाही. मी शक्यतो असेच टोमॅटे मिळाले ना ज्याला ग्रीन आहे लागलेलं ऑलरेडी पानं तर मी ते त्याच्या पद्धतीने स्टोअर करत असते जेणेकरून माझे टोमॅटो लवकर पिकत नाही किंवा मग जास्त दिवस पण मला ते जातात, असे लिचीपिची ते होत नसतात. तर आता बघा कंटेनरमध्ये व्यवस्थित मी सगळ्या भाजीपाला ठेवल्यामुळे मला फ्रीजमध्ये जागा पण व्यवस्थित होते बाकीचं सामान ठेवण्यासाठी. आणि आता इथे मी फ्लावरला आहे ना रॅप का करते तर त्याचं कारण असं आहे की मी कितीही स्वच्छ केली आहे व्यवस्थित केलेली आहे तरी पण एखादी अळी वगैरे जर राहिली तर चुकून मुकून दुसऱ्या भाजीपाल्याला लागायला नको. त्यामुळे मी अशा पद्धतीने फ्लावर स्टोअर करत आहे. मी ना फ्लावरच्या भाजीच्या बाबतीत खूप काळजी घेते कारण कधी कधी ना इतक्या बारीक अळ्या असतात ना का त्या आपल्या डोळ्याला दिसत सुद्धा नाही. आणि त्यानंतर माझं भाजीपाल्याचं कंटेनर वेगळं आहे आणि फ्रूट्स वगैरेचं कंटेनर जे आहे ते वेगळं ठेवते. मी फ्रूट्स सगळ्यात खाली ठेवत असते, या ट्रेमध्ये ठेवते आणि वरच्या याच्यामध्ये सगळ्या भाजीपाला कंटेनरमध्ये ठेवत असते. फ्रूट्स आणि भाजीपाला हा एकत्र मी कधीच ठेवत नाही. त्यानंतर उरलेले मसाले वगैरे जे असतात ना तर त्याला अशी पॅकेजिंग करून ठेवते, रबर बँडने पॅक करून ठेवते जेणेकरून धावपळीच्या टायमिंगला मसाला माझ्याकडनं फ्रीजमध्ये सांडायला वगैरे नको, माझा फ्रीज असं खराब व्हायला नको. त्यामुळे मला हा जो माझ्या फ्रीजचा हा कप्पा आहे ना तो फार आवडतो आणि तिथे मी सगळे माझे मसाले ठेवत असते. तर चला बघा सुटसुटीत असं मोकळं असं माझं फ्रीज आहे. त्याचं कारण असं आहे की मी कोणत्या प्रकारचे कोल्ड्रिंक, चॉकलेट्स, केक
या जे काही बेकरी प्रोडक्ट्स वगैरे हे फ्रीजमध्ये अजिबात कोंबत नसते. मला हे पदार्थ अजिबात जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवलेले आवडत नाही किंवा ते जास्त मी वेदांतला देत नसते. चॉकलेट्स वगैरे हार्डली एखादं चॉकलेट आणलं तर वेदांतला बस, बाकी माझं फ्रीज असं चॉकलेटनी केकनी वगैरे अजिबात भरलेलं नसतं. ही गोष्ट मला फार आवडते. ही गोष्ट तुम्हाला शिकण्यासारखी असेल तर तुम्ही ती माझ्याकडून घेऊ शकता. तर चला, आता मी तुम्हाला बोलले ना की मेथीची भाजी मी सर्वात लास्टला निवडायला घेणार आहे. सगळं फ्रीज वगैरे आवरून झालेलं आहे. शेवटला आता मी घेत आहे मेथीची भाजी निवडण्यासाठी. आणि ही मेथीची भाजी पण मी निवडून वगैरे स्वच्छ करून अशी ठेवत असते फ्रीजमध्ये, जेणेकरून ती पण जास्त दिवस टिकते. तर चला मैत्रिणींनो, कसा वाटला आजचा व्लॉग, आजच्या टिप्स आणि माझं भाजीचं स्टोर मेकिंग कसं वाटलं ते मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. चला, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.